बंद झाला। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या प्रकाश सुर्वे यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित प्रवीण दरेकरजी, माजी खासदार गोपाळ शेट्टीजी, माजी खासदार डॉक्टर उमेश जाधव, प्रकाश दरेकर, सर्वांची नावं मी घेत नाही, नाही तर वेळ एकत्रच जाईल। सन्माननीय व्यासपीठ आणि नजर पोचत नाही तिथपर्यंत उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ आहेत, इकडे लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत आणि लाडके पत्रकार पण आहेत। तुम्ही जरा तुमचे कॅमेरे पाठीमागे जरा फिरवा आणि दाखवा चित्र। अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आहेत बसल्या। आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। पूर्वी आम्ही निवडणूक प्रचाराला गेलो की घोषणा द्यायचो, निवडून येणार कोण। इकडे आल्यावर बघितलं तर आता तो माझा प्रश्न निकालीच निघाला आणि ते निवडून येणार कोण। आणि सगळीकडे भगवा वातावरण आहे, निळे झेंडे पण आहेत, आपली महायुती आहे आणि महायुतीचे उमेदवार आपले प्रकाश सुर्वे आहे। तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही दोनदा प्रकाशला निवडून दिलाय, आता हॅट्रिक आहे। तेवीस तारखेला फटाके फोडायचे आहेत, 23 तारखेला फटाके फोडायचे, गुलाल उधळायचे ना पक्का। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत इथं पियुष गोयल होते ना, किती लाखाचा लीड मिळाला टोटल? अरे सगळीकडे अख्खा लोकसभा इथं 50,000चं मिळालं आणि 3 लाखापेक्षा जास्त लोकसभेत 4.25 लाख। त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। तो तो फक्त ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या। आणि म्हणून आता तिसऱ्यांदा मी आता हॅट्रिक करायची आहे, डायरेक्ट चेंडू काय ना चौकार के सिक्सर मारायचे डायरेक्ट बाहेर, समोरच्याची विकेट पाडायची आहे ना, पण चांगल्या मताने पाडायची आहे। किती मागच्या होतं 50,000चं लीड, आता वाढेल ना पक्का। आता लाडक्या बहिणी जोरात आहे, मला इथे कोणीतरी सांगितलं तिरंगी लढत आहे, मी इथे बघतो तर सगळं भगवच आहे। आणि जिथं प्रकाश सुर्वे तिथं सगळं भगवच आहे। हा रवींद्र आहे, त्यांनी सांगितलं मग अशी आपल्यामध्ये कंदाळ नको, बावकीत कंदाळ नको। प्रकाश सुर्वे आता दरवर्षी दहीहंडी बांधतात आणि मी दरवर्षी तिकडे येतो। आता सगळ्यात वरच्या थरावर प्रकाश सुर्वे जाऊन दहीहंडी फोडणार म्हणजे फोडणार।
खरं म्हणजे मुंबईमध्ये अरे आता तुम्ही घोषणा देत राहिल तर मला काय घोषणाशिवाय मजा पण नाही रे बाबा. अडीच वर्ष महाविकास आघाडीची 2.5 वर्ष तुम्ही पाहिली. 2.5 वर्षामध्ये काय काम केलं? सगळ्या कामांना स्टे, कोस्टल बांध, अटल सेतू बांध, मेट्रो बांध, कारशेड बांध, जलकेश्वर बांध, बाकी बाहेरचे तर सगळे बंद केले काम. मंदिर बांध, दुकान बांध, गोविंदा बांध, गणपती बांध. बोले एवढीच मूर्ती आणायची. काय कोविड मध्ये कोमट पाणी प्या, आणि फेसबुक लाईव्ह करा. घरात आवाज दुसरा माझा. रोज 7 ते 8 सभा होता. आता गेल्यावर दुसऱ्या मीटिंग चालू, सकाळी 5:45 पुन्हा सकाळी 8ला टेक ऑफ घ्यायचं, राज्यभर फिरायचं. हे आता सगळ्या राज्यात मी फिरतो. लाडक्या बहिणींमध्ये एवढा जल्लोष आणि उत्साह आहे. लाडक्या भावांमध्ये पण, लाडक्या शेतकऱ्यांमध्ये पण, ज्येष्ठांमध्ये पण. कधी एकदा 20 तारीख येते, महायुतीचं बटन दाबतोय असं सगळीकडे वाटतं. मगाशी बोलता बोलता राहून गेलं. घरात बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. फेस टू फेस लोकांना सामोरं जावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, त्यांना भेटावं लागतं, त्यांचं ऐकावं लागतं आणि त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आल्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्य ज्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे. किती लोकांच्या खात्यात पैसे आले? सर्व अध्यक्ष म्हणल्यामुळे सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले. ज्यांच्या खात्यात पैसे नाही गेले त्यांनाही वंचित ठेवणार नाही. बघा एक सांगतो, अरे बाबा थांबा. विरोधकांनी या लाडक्या बहिणीला बदनाम केलं. तुम्ही काय लाच देताय का? विकत घेताय का? भीक देताय का? काय होणार 1500 रुपये? तर तुम्हाला काय करणार किंमत? तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आहात. पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना माझ्या बहिणीचे 1,500 दिसणार नाही. पण आज या 1500 रुपयामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींना एक आधार मिळाला. ती आपल्या स्वतःचे हक्काचे पैसे मिळाले, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. आता माझ्या लाडक्या बहिणींचा पण घरात मान सन्मान होऊ लागला. सुनेचा सन्मान सासू सासरे करू लागले, नवरा आदर करू लागलाय. आमचा भाचा भाची म्हणते माझ्या आईला त्रास देऊ नको, तिचा भाऊ मुख्यमंत्री आहे. एक व्हिडिओ आला माझ्याकडे आणि काय काय करून बदनाम केलं. कोर्टात गेले, मुंबई हायकोर्टाने एक चपराक दिली, लावून पळवलं. आता नागपूर हायकोर्टात गेले. म्हणजे या सावत्र भावांना, थोडा घालणाऱ्या दुष्ट भावांना तुम्ही येत्या निवडणुकीत जोडा दाखवायचा आहे. म्हणजे त्यांना फक्त विचारा,
की तुम्ही आमच्या योजनेला का खोडा घातला, का योजना बंद पाडायला गेला, का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवायला गेला, याचं उत्तर द्या. तो पळाल्याशिवाय राहणार नाही, पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण मग म्हणाले लाडक्या भावाचं काय, लाडक्या भावांना पण आम्ही अप्रेंटिसशिप दिली. 6,000, 8,000, 10,000, 10 लाख लोकांना आम्ही टार्गेट केलं. बघितलं कधी लाडक्या बहिणींना 1 रुपया तरी कधी खात्यात मिळालेला? 10,000 लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळालेला? आज आम्ही महायुतीचा वचननामा केला कोल्हापूरच्या सभेत. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच आमचा 10 सूत्री आहे. अमित शाह साहेबांनी आणखी एक वचननामा केला आहे, त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्या योजना आहेत. लाडक्या बहिणींना 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी 25,000 महिला पोलीस आम्ही भरती करणार. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान. आपल्या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये. ज्येष्ठांना पेन्शन 1,500वरून 2,100 रुपये. जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर, किमती स्थिर ठेवल्या. 25 लाख रोजगार. आणि अंगणवाडी आशा सेविका यांना 15,000 रुपये. आणि त्याचबरोबर सगळ्यात तुमचा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय वीज बिलाचा. त्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. सरकार स्थापन झाल्यानंतर 1 महिन्याच्या 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र आपण सादर करणार. विकास आणि कल्याणकारी योजना. आता हे ज्यांनी विरोध केला लाडक्या बहिणींना, ते म्हणतात आम्ही 3,000 देणार. तुम्ही आम्हाला विचारत होतो पैसे कुठून आणणार, आता कुठून आभाळ तुम्ही पाऊस पडणार. म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. याने सगळीकडे फसवलंय. खोट्या घोषणा देऊन निवडून यायचं आणि नंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून हात वर करायचं. परंतु आम्ही तसं करणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. केलं की नाही? आम्ही सांगितलं आमच्या लाडक्या बहिणींना 1,500वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही जसा आपल्या सरकारला ताकद द्या, आशीर्वाद द्या, तशी योजना वाढेल. आणि वाढू लागली. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं, लखपती झालेलं. आणि हे तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांनी लखपती दीदी योजना केली. लखपती दीदी योजना केली, ड्रोन दीदी केली, जनधन योजना केली, स्वनिधी योजना केली. महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक योजना केल्या. आणि मग राज्य सरकारने पण आपल्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रकाशने सांगितलं काय काय आपल्या बहिणी करतात. कुणाचं औषध आहे, आपल्या घरातल्या मुलांना कपडा लागतात. आज कुठं जायचं असेल तर कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही. काही माझ्या बहिणींनी एवढ्या पैशात 7,500 रुपये आम्ही 5 महिन्याचे जमा केले. काही महिलांनी ग्रुप केले, त्यांनी व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा व्यवसाय केला. आणि त्यातून देखील त्यांनी आर्थिक जे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम या 1,500 रुपयातून करू लागले. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं.
आणि म्हणून या योजनेमुळे सर्वसामान्य माझ्या बहिणीला एक न्याय देण्याचं काम आम्ही केलं. प्रत्येक घटकाला, ज्येष्ठांना वयोश्री योजना, मुलांना तरुणांना स्टायपंड, एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगला शिकत होती. मी रात्री 1 वाजता बातमी पाहिली. 50% आपण पैसे देत होतो उच्च शिक्षण घेण्यासाठी, 50% पालकांनी द्यायचे होते. मी पाहिल्यानंतर मी म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते आहे, या सत्तेचा उपयोग काय, सरकारचा उपयोग काय? मी तात्काळ आपले मंत्री संबंधित चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते हे होता कामा नये. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, MBA करायचं, काय करायचंय, त्याचे 100% पैसे सरकार भरणार. हे सरकारचं काम आहे. हे सरकारचं काम. सरकार कुणासाठी? सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणून मुंबईमध्ये आज मुंबई महापालिका, आज तुमच्याकडे किती मुंबईचे रस्ते होत आहेत? मुंबई शहरातले सगळे रस्ते गेले अनेक वर्ष खड्ड्याने भरले होते. सरकार आल्याबरोबर आम्ही निर्णय घेतला, मुंबई खड्डे मुक्त मुंबई करणे. आज या संपूर्ण मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला आणि पहिला टप्पा सुरू झाला. तुमच्याकडे काय आलं की नाही? चालू आहे ना? अख्ख्या मुंबईत 2-2.5 वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल. खड्डा शोधावा लागेल. एवढे वर्ष का केलं नाही? डांबरामध्ये रिपेरिंग करणे. मी चेल आयुक्तांना विचारलं, इतके वर्ष तुम्ही केले नाही, का केले नाही? दरवर्षी 50 किलोमीटर करतो. काय नियम आहे? रिपेरिंग मध्ये पैसे किती? 2,500 कोटी रुपये. पैसे कुणाचे गेले रिपेरिंग मध्ये? जनतेचे पैसे गेले. आणि कशासाठी रिपेअर करायचे? दरवर्षी त्याच्यातून काळ्यातून पांढऱ्यातून काळा आणि काळ्यातून पांढरं करण्याची संधी मिळाली. आणि आम्ही सगळं बंद केलं. कोविडमध्ये प्रकाश म्हणाला, कोविडमध्ये काय केलं? मी त्याच्यामध्ये जात नाही. कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार, खिचडीच्या नावाखाली, सगळ्याच्या नावाखाली, अगदी डेड बॉडी बॅगमध्ये. आणि म्हणून हे सगळं आज मुंबई बदलते आहे. कोस्टल रोड, MTHL, हे रस्ते, सुशोभीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे की नाही? हे आधी केलं का कोणी? आणि म्हणून मुंबईला झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे, या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे आणि ड्रग मुक्त मुंबई करायची आहे आपल्या. म्हणून मी एवढंच सांगतो, फक्त ही निवडणूक आल्या की मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, हे एकच त्यांची कॅसेट. पण मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याला तुम्ही काय केलं? माझा सवाल आहे. आता आम्ही हे झोपडपट्टी रखडलेले प्रकल्प आहे ते आपण पुनर्विकास करतो. आज MMRDA, MSRDC, MIDC, सिडको, BMC या सगळ्या एजन्सीना घेऊन या ठिकाणी जे रखडलेले प्रकल्प आहे ते पूर्ण करण्याचं काम करतो. सुरुवात केली आपण. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण करतोय. तुमच्या बँकेने पण घेतलं
सेल्फ डेव्हलपमेंट यामध्ये देखील आपण या ठिकाणी रखडलेले प्रकल्प त्यांचा पुनर्विकास करतो आहे. 28 कोटी 60 लाख भाडं देवीपाडा एसआरएचं आपण द्यायला लावलं. मग आतापर्यंत का नाही दिलं तुम्ही? याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आणि भविष्यामध्ये मोदीजींनी पण म्हटलं मुंबई हे फिनटेक कॅपिटल होईल. मुंबई आज आपल्या पॉवर हाऊस होईल. मुंबईमध्ये खूप पोटेन्शियल आहे, परंतु स्वतःसाठी त्याचा फायदा करून घेण्यासाठी मुंबईकडे झालेलं दुर्लक्ष आपण पाहतोय. आज पण मुंबईतलं सिवरेजचं पाणी विदाउट ट्रीटमेंट समुद्रात जात आहे. आपले सरकार आल्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण मंजूर केले 7 ठिकाणी. आता हे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर ट्रीटमेंट केलेलं पाणी समुद्रात जाईल. समुद्राचं काळं पाणी निळक्षार होईल, प्रदूषण मुक्त होईल. हे आपण करतो, हे आपलं सरकारचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे. हा प्रकाश कोविडमध्ये फिरला, जेव्हा आपत्ती आली तेव्हा फिरतो, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा धावत सुटतो आणि लोकांच्या मदतीला धावून जातो. त्यांनी जे काय सांगितलं, मी हे केलं ते केलं, मला मुख्यमंत्र्यांनी मदत केली, अरे इथं माझी जबाबदारी आहे. माझा एक सहकारी अडचणीत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. मुख्यमंत्री घरात बसून तुम लढो हम कपडा संभालते असं नको. अरे फील्डवर उतरून लोकांची मदत केली पाहिजे. हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता, लोकांना मदत करत होता, ऑक्सिजनचे गॅस सिलेंडर आणत होता, ऑक्सिजनचे टँकर आणत होता. अरे संघर्ष करून तर आपण सरकार पलटी केलं. सांगा पलटी घोडे फरार. एकनाथ शिंदेला हलक्यामध्ये घेऊ नका. हलक्यामध्ये घेतलं आणि म्हणून जर सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना स्टायपेंड मिळाला असता, या मुंबईचा विकास झाला असता, कोस्टल हायवे चालू झाला असता, मेट्रो चालू झाली असते, कारशेड कंप्लीट झाला असता, माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ झाला असता. आणि म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं होतं. कारण आपण शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. एकीकडे बाळासाहेब, एकीकडे मोदी साहेब फोटो लावून आपण मतं घेतली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलं. मग सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे? शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे. पण झालं अनैसर्गिक आघाडी झाली. बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करेन, पण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. 5 मिनिटं राहिले तुमच्या घोषणामुळे ते बंद होईल. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. म्हणून आम्ही सत्ता सोडली, पाय उतार झालो, सरकार सोडलं. लोक सरकारच्या बाजूने जातात, आम्ही सरकार सोडून विरुद्ध दिशेला गेलो आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. म्हणून हा बदल झाला. आज पाहतोय आपण लोकसभेला उभाटाने 13 जागा आम्ही समोर लढलो. 13 पैकी 7 जागा तुमचा एकनाथ शिंदे जिंकला.
स्ट्राइक रेट आपला जास्ती आहे, वोट शेअर आपला. आज त्यांच्याकडे जी वोट बँक आली आहे ती काँग्रेसची वोट बँक आली आहे. ही सूज आहे, सूज कायम टिकत नाही. झेंडू बाम लावला की सूज गायब होते. आणि म्हणून या निवडणुकीत प्रकाश सुर्वेला सांगतो, झेंडू बाम लावला एवढं खाली जाऊन. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये काल मोदी साहेब म्हणाले, मुंबईच्या बद्दल, महाराष्ट्राच्या बद्दल काय म्हणाले, देशाचं नेतृत्व मुंबई आणि महाराष्ट्र करणार असं मोदी साहेब स्वतः म्हटले. आणि म्हणून त्याची आपली जबाबदारी वाढली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मुंबईतल्या 36च्या 36 जागा आपल्याला जिंकायच्या आहे आणि जिंकू शकतो आपण, असा माहोल आहे. माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही फक्त घरी गेल्यावर आजूबाजूच्या बहिणींना आणि लाडक्या भावांना एवढंच सांगायचं की आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलो. त्याने आम्हाला सांगितलेलं, कोणी माईचं लायला आला, कोणी आलं तरी सुद्धा या लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या सगळ्या योजना ज्या आहेत एकही योजना बंद होणार नाही. हे सांगाल तुम्ही? माझं एवढं काम करा बस. तुम्ही 36 जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रकाश सुर्वे यांचं मताधिक्य असे बोलून नाही, असं करायला लागेल. प्रकाश सुर्वे यांना 50,000चं लीड होतं, ते यावेळेस 1 लाखाचं लीड आपण जर मिळून दिलं तर मी सांगतो तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढे विकास प्रकल्प आहेत त्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. आणि हा शब्द माझा, एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला. कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट की तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे बाबा ते नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. वेळ झालेला आहे, आपण वेळ पाळणारे, आचारसंहिता पाळणारे लोक आहोत. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, 20 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, पहिलं मतदान करायचं आहे. आमच्या भाऊजींना पण सांगा, पहिलं मतदान करून या. आणि धनुष्य बाणाचं बटन एवढं दाबा, एवढा वेळा दाबा, दाबा म्हणजे ते तुम्ही आतमध्ये घालू नका, एवढ्या वेळा दाबा की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि प्रकाश सुर्वे यांची हॅट्रिक झाली पाहिजे. 1 लाखाच्या मताधिक्याने एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा प्रकाश सुर्वेचं अभिनंदन करू. अभिनंदन. हात पकडून हात वर करा. मल्ल जिंकला तुमचा. अभिनंदन करतो. या प्रवीण भाऊ पुढे या. गोपाळ शेट्टी साहेब पुढे या.